जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, वसरामभाऊ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेचे पैसे आजपासून लाभार्थ्याच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, ही जी काही पेन्शन आहे ती सप्टेंबर महिन्याची आहे. मित्रांनो, सप्टेंबर महिन्याची पेन्शन आजपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती एकत्रितपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल आम्हाला अजून मागील 2 ते 3 महिन्याची पेन्शन मिळाली नाही, तर आता या ठिकाणी तुम्हाला सुद्धा काही काळजी करायची गरज नाही, कारण की तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी एकत्रितपणे ही पेन्शन तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, काय संपूर्ण अपडेट एवढ्याच्या माध्यमाने आपण संपूर्ण काही माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ बिना स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या, जेणेकरून आजच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत जाईल. तर आता या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पाहू शकता, शासनाच्या विशेष सहाय्यक कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येणारा राज्य पुरस्कारित विविध योजनांच्या निराधार लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये अनुदान दिले जाते. ही मदत लाभार्थ्यांना तहसील स्तरावरून बँकेत पाठवण्यात येते. बँकेमार्फत मदत खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जाते. संजय गांधी निराधार योजना, वसरामभाऊ निवृत्तीवेतन योजना लाभार्थ्यांना तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत बँकेत लाभार्थ्यांची यादी पाठवून निधी दिला जातो. मित्रांनो, आता या ठिकाणी पैसे पाठवत असताना त्यामध्ये अनेक कामं असतात, त्यामुळे वेळ जातो. प्रत्येक ठिकाणी प्रक्रिया तेथील प्रशासनाच्या क्रमावरून अवलंबून असते. मित्रांनो, 30 सप्टेंबर रोजी जे आला होता त्या सप्टेंबर महिन्याचे पैसे BHIMS प्रणालीद्वारे पाठवले आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला ऑक्टोबर महिन्याचे पैसे DBTद्वारे येणार आहे, कारण की मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा लाभार्थ्यांचा डेटा जी काही आपले DBTचे पोर्टल आहे त्यावरती पाठवण्यात आलं नाही. त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचे पैसे आपल्याला जुन्या पद्धतीने येणार आहेत. मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यापासून आपल्याला DBTचा लाभ मिळणार आहे. या ठिकाणी सार्वजनिक नोंदणीचे, कारण की मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कालच या ठिकाणी JR आलं आहे, त्यामध्ये आपल्याला संपूर्ण काही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळेच मित्रांनो आता या ठिकाणी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसील कार्यालयामध्ये जमा केल्या जात आहेत. प्रशासन लाडकी बहीण योजनेच्या कामात गुंतलेले होते, परंतु मित्रांनो आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे काम बरेचसे आटोपलेले आपल्याला दिसून येत आहेत. आणि मित्रांनो, आता ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जात आहे. अनेक जिल्ह्यात ही रक्कम लाभार्थ्यांना मिळाली आहे. मित्रांनो, लातूर, परभणी तसंच इतर जिल्ह्यामध्ये निराधार योजनेचे अनुदान मिळाले आहे. तुम्हाला पण लवकरच मिळणार आहे. ज्यांनी पैसे जमा झाले आहे त्यांनी आपल्याला कमेंटद्वारे कळवा, ज्यामध्ये तुम्हाला किती रक्कम मिळाली आहे, तुमचा तालुका कोणता, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून कमेंट करत आहे ते आपल्याला नक्की या ठिकाणी टाईप करून पाठवा. मित्रांनो, आता या योजनेसाठी आपल्याला DBTद्वारे वेतन मिळणार आहे. मित्रांनो, DBTद्वारे झालं तर आपल्याला एकाच दिवशी संपूर्ण राज्यामध्ये या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला ऑक्टोबर महिन्यापासून DBTचा लाभ मिळणार आहे. मागच्या आपल्याला 30 तारखेला जो काही JR आला आहे त्यामध्ये आपल्याला आता ऑक्टोबर महिन्यापासून DBTचा लाभ मिळणार आहे, जेणेकरून आपल्याला एकाच दिवशी या योजनेचा सर्वांना लाभ मिळणार आहे. तरी मित्रांनो, आता या ठिकाणी अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. तुम्हाला देखील थोड्या दिवसामध्ये पेन्शन मिळणार आहे. परंतु मित्रांनो, आता या ठिकाणी पेन्शन वाढून 6,000 रुपये झालीच पाहिजे, कारण की ही काळाची गरज आहे. मित्रांनो, 1,500 रुपये महिना पेन्शन ही निराधार व्यक्तीसाठी अतिशय कमी आहे. याची जाणीव मी स्वतः करू शकतो, परंतु मित्रांनो याची जाणीव आपल्याला सरकारला करून द्यायची. ती कशी? तर मित्रांनो, सर्व पेन्शनधारकांनी आपल्या संघटनेमार्फत आपल्या स्थानिक आमदारांना पेन्शन वाढीसाठी निवेदन द्यायचं आहे. मित्रांनो, निवेदन म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी त्यांना पत्र द्यायचं आहे. पत्र दिलं नाही आणि तुम्ही ही मागणी लावून धरली नाही तर तुम्हाला या ठिकाणी योजनेचे 6,000 रुपये पेन्शन होणार नाही. या ठिकाणी सर्वांना नोंद घ्यायची आहे. त्यामुळे मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ. जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी भेटत राहतील. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.